हाय मित्रांनो, आज आपण करणार आहे आपल्या गोल्डफिश फिश टँकची क्लिनिंग। बघू शकता तुम्ही किती घाण झालं आहे फिश टँक, पूर्णपणे घाण झालं आहे। आणि मित्रांनो, चॅनलला नवीन आलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करायला विसरू नका। चला मित्रांनो, तोपर्यंत आपण आपल्या फिश टँकचं पाणी खाली करून घेऊया। मित्रांनो, आपल्या फिश टँकचं पाणी खाली झालेलं आहे आणि आता आपण एक एक करून मासे बाहेर काढूया। मित्रांनो, आता आपण मासे पकडूया आणि हा आता पहिला मासा भेटलेला आहे बघा। या माशाचं नाव आहे शुभांकिन गोल्डफिश, साईज बघा। दुसरा मासा पकडूया आणि हा भेटलेला आहे, एक साथ दोन पकडले आणि व्हाईट मिल्की कोई आणि गोल्डफिश। तर परत तिसरा मासा भेटलेला आहे गोल्डफिश आपल्याला। परत पकोड्या आणि अजून एक परत शुभांकिन भेटले आहे। अजून एक व्हाईट मिल्की कोई भेटली आपल्याला मित्रांनो। परत अजून एक शुभांकिन गोल्डफिश भेटलेला आहे, साईज बघा पडली। ही ब्लॅक ब्ल्यू लाईन शार्क ही आता भेटलेली आहे। शार्क या जाळीत आली, लगेच आपण बाहेर काढूया बघा केवढी मोठी। तर अजून मोठी होईल, पुढचे ब्लॉग तुम्ही बघत राहा। भेटतच नाही आहे, आता आपण परत पकडू आणि परत व्हाईट शार्क आली आहे, व्हाईट अल्बिनो शार्क। एक लास्ट मासा राहिला आहे, तो म्हणजे आपला शकर कॅटफिश, एल्बिनो शकर कॅटफिश बघा। आणि हा आता आपल्याला भेटला आहे आणि हा जाळीत आला, तर आपण टाकूया टपात। मासे काढून झाले आहे, आता आपण फिल्टरला बाहेर काढूया, आपल्या फिश टँकला स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण उरलेलं पाणी फिश टँकमधून बाहेर काढून घेऊया।
फिश टँक खाली झालेला आहे आणि आता आपण फिश टँक स्वच्छ धुवून घासून घेऊया. फिश टँक धुवून झालेला आहे आणि आता आपण फिश टँकमध्ये पाणी भरून घेऊया. फिश टँकमध्ये पाणी भरतपर्यंत आपल्या फिल्टरला आपण साफ करून घेऊया. एकदम स्वच्छ. बघू शकतात किती घाण झालेले आहे मासे. फिश टँक भरून झालेला आहे आणि आता आपण एक एक करून फिश टँकमध्ये आपले मासे टाकूया. फिश टँकमध्ये मासे टाकून झालेले आहे आणि आता आपण एक एक फिश टँक तुम्हाला खदूल दिसत असेल पण तो थोड्या वेळाने चांगला दिसेल.